की यातून सावरणं त्यांना मात्र कठीण होणार आहे। नवाब मलिक अजित पवारांचे गेल्या अनेक वर्षांचे सहकारी हे देखील आता बारामती पोहोचलेले आहेत। सना मलिक देखील आपल्याला त्यांच्यासोबत पाहायला मिळत आहेत। अगदी त्यामुळे नवाब मलिक यांना खरं तर यंदाच्या वेळेला ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या दीपक, त्यावेळेला मुंबईमध्ये त्यांच्यावरती मोठी जबाबदारी देण्यात आलेली होती आणि अनेकांचा विरोध नवाब मलिकांना झाला। मात्र तरी देखील अजित पवार नवाब मलिकांच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभे राहिलेले होते। कार्यकर्ते असतील, नेते असतील, सहकारी असतील, यांच्या राजकारणासोबतच व्यक्तिगत आयुष्यामध्ये देखील अजित पवार यांची त्यांना मोलाची साथ मिळालेली होती, पाठिंबा मिळालेला होता। हेच चित्र खरं तर यापुढे आयुष्यात नसणारे ही पोकळी आणि हे दुःख या प्रत्येकाच्या मनात असंच कायम राहील। प्रशासनावरती अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला नेता, असं राज ठाकरेंनी अजितदादांचं वर्णन केलंय। खरं तर अत्यंत समर्पक असं आपण हे वर्णन म्हणू शकतो। आणखी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राज ठाकरे यांनी अधोरेखित केलाय। त्यांनी असं म्हटलंय की अजित पवारांचं मला आवडणारे एक वैशिष्ट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि राजकारणामध्ये जातीपातीला त्यांच्या अजिबात स्थान नव्हतं। त्यामुळे एक उमदा नेता गेला असं आपण म्हणू शकतो। एक मोठी पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झाली आहे। यामिनी खरं तर प्रशासनामध्ये अजितदादांचा जसा धाक होता त्याचप्रमाणे काही विषय जे होते ते अजित पवार अगदी मिश्किलपणे देखील बाजूला करत खुलेपणा हा दादांनी स्वीकारलेला होता। ज्याप्रमाणे तू मगाशी राज ठाकरेंना जी ट्विट केलेलं होतं त्यातला जो मुद्दा मांडलेला होता की अजितदादा हे जातीय नव्हते, स्वाभाविकच त्यामुळेच दादांच्या या स्पष्ट वक्तेपणामुळे असेल की त्यांचा जो कार्यकर्ता असेल त्यांनी जरी त्यांना झापलं असेल, हे केलं असेल, तरी तो हिरमुसलेला आपल्याला कधीच दिसला नहीं। परिवारजनों से मुलाकात की, क्या भावनाएं हैं, क्या कुछ कहना? बहुत ही दुर्दैव की घटना ये हुई है और बहुत ही दुख होता है और एकदम नमी जैसी हो गई है कि ऐसे सुन हो गए हम लोग कि ये ऐसे कैसे हो सकता है। कल तक दादा हमारे सामने थे, उनके फोटोज, उनके वीडियोस, उनके वायरल जो होने वाले, परसों तो मैंने बारामती की यही हेलीकॉप्टर प्लेन से वो उतरते हुए एक वायरल वीडियो देखा, तो ऐसे यकीन ही नहीं होता कि ऐसे कैसे हो सकता है। ये सब झूठ है, लेकिन दुर्दैव बीच में नहीं रहे। एक करवट नेता और कोई भी परिस्थिति को सामना करते हुए पूरे डटकर रहने वाले एक नेता बोलकर और सभी समाज को साथ में जोड़ने का काम उन्होंने अपनी अपनी राजनीति में किया। बहुत उतार चढ़ उन्होंने देखा, बहुत संघर्ष में भी जीवन उन्होंने देखा। मेरे जैसे कार्यकर्ता तो उनके मंत्रिमंडल में राज्य मंत्री बोलकर मुझे काम करने का मौका मिला, उनकी डांट भी सुनने का मौका मिला, प्यार भी सुनने का मिला। तो ऐसा एक व्यक्तिमत्व जो हमारे बीच में नहीं है तो एक बहुत ही हानि सिर्फ राज्य देश को नहीं तो पूरी एक आगे आने वाले 21वें शतक में इस ऐसे जैसा एक व्यक्तिमत्व नहीं हो सकता है कि जो स्पष्ट जो वक्ता रहा है, काम का प्रशासन जिनके जीवन में काम 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 यही रहा है। मुझे नहीं लगता है कि दिन के कुछ घंटे शायद वो अपने घर के लोगों को वक्त देते, वो भी नहीं देते होंगे क्योंकि उतने सोते ही उतने घंटे थे। तो एक 24 घंटा जो एक नेता जैसे कहा जा सकता है कि हमेशा लोगों के सेवा के लिए, ऐसा नेता इसके बाद होना नहीं है।
हमने देखा कि राज्य के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री निकले हैं, वो जल्द ही यहाँ पर पहुँचेंगे। नहीं, वो आकर गए। परिवार वालों से क्या कुछ बातचीत हुई है? कल जो है कितने बजे? नहीं, आज 5 से लेके जो वीपी जो है, जिसको कहते हैं विद्यालंकर जो प्रतिष्ठान जो है, वहाँ पे अंतिम ध्येय रखा जाएगा और 4-5 घंटा वहाँ पे होने के बाद कल 8 बजे उनके गांव में सब जगह उसका प्रोसेशन निकलेगा और 11 बजे अंतिम संस्कार होगा। देश के नेता, सभी विभिन्न पार्टियों के नेता, उद्धव जी, आदित्य जी, साथ में प्रधान और गृह मंत्री भी शायद आ सकते हैं ऐसा करके, तो सभी सब स्तर के राज्य के। तेव्हा सचिन अहिर यांची आपण ही प्रतिक्रिया पाहिलेली होती. यामिनी खरं तर जे पोटात तेच ओठावर असं दादांचं जे आजवरचं व्यक्तिमत्व आहे किंवा जी भूमिका आहे ती आपण पाहिलेली होती. याशिवाय त्यांनी आपल्या राजकीय जी भूमिका आहे त्याच्याशी देखील तडजोड कधी केलेली नव्हती. हे देखील आपण वेळोवेळी पाहिलेलं होतं. भाजपसोबत त्यांनी युती केली, मात्र हिवाळी अधिवेशनामध्ये जेव्हा इतर आमदार हे संघाच्या रेशीमबाग कार्यालयामध्ये जात होते त्यावेळेला मात्र अजित पवार हे कधीही गेलेले आपल्याला दिसले नाहीत. मात्र आपल्या राजकीय भूमिकेशी त्यांनी तडजोड केला नाही. मात्र उलट आपला जो वेगळा पक्ष आहे तो स्थापन करून त्यांनी भाजपसोबत जाण्याची लवचिकता दाखवत यशवंतराव चव्हाणांचा वैचारिक वारसा हा घट्ट धरून ठेवला होता. हे देखील त्यांच्या अनेक भाषणांमधून आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. अगदी त्यांचा वक्तशीरपणाचा उल्लेख दीपक तू केलास. अगदी सकाळी 6च्या ठोक्याला ते हजर असायचे आणि अजितदादांचा दौरा किंवा त्यांचा कार्यक्रम सकाळी 6 वाजता होणार म्हटलं की सगळ्यांचीच प्रशासनाची, अधिकाऱ्यांची पळापळ व्हायची. आपण अनेक वेळेला अजितदादा हे अधिकाऱ्यांवरती, पत्रकारांवरती चिडलेले देखील बघितलेले आहेत. कार्यकर्त्यांवरती देखील ते कधी कधी चिडायचे किंवा ते राग भरायचे योग्य पद्धतीने त्यांचं काम झालं नाही तर. आता आपण ज्या घोषणा ऐकल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या अमर रहेच्या घोषणा होत्या दीपक. आज जो आगामी ज्या निवडणुका आहेत त्यासाठीच्या प्रचाराचा कार्यक्रम आज बारामतीमध्ये होता आणि जे कार्यकर्ते दीपक आज अजित पवार तुम आगे बढ़ो अशा घोषणा देणार होते त्या कार्यकर्त्यांवरती अजितदादांना आप अमर रहो असं म्हणायची वेळ आलेली आहे. खूप दुर्दैवाची गोष्ट आपण म्हणू शकतो. म्हणजे कदाचित अजित पवार हे कोणाला पटतील, कोणाला पटणार नाही, तर त्यांची विचारसरणी असेल, त्यांचं व्यक्तिमत्व असेल. काही लोकांना ते खूप प्रचंड चांगले नेतृत्व असणारे राजकारणी देखील वाटले, भावले. असं सगळं असताना देखील दादांची जी एक्झिट आहे ती मात्र प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाणारी अशीच आहे. खरं तर यामिनी अजितदादांचं आपण राजकारण पाहिलं तर हे विशेषतः पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, पश्चिम महाराष्ट्राचा ग्रामीण आणि निमशहरी भागात केंद्रित राहिलेलं होतं. मात्र तरीसुद्धा शहरी किंवा मेट्रो भाग जो आहे की पुण्यासारखा, मुंबईसारखा किंवा इतरही महाराष्ट्रातली जी काही मोठी शहरं आहेत या शहरांमध्ये देखील दादांविषयीच्या व्यक्तिमत्वाविषयी कुतूहल देखील राहिलेलं होतं. आत्तासुद्धा ज्यावेळेला दादा बीडचे पालकमंत्री झालेले होते, जो मोठा वाद मध्यंतरीच्या काळात झाला होता, त्यानंतर सुद्धा बीडमध्ये गेल्यानंतर सुद्धा दादांनी ज्या पद्धतीनं कचरा पडलेला दिसलेला होता त्यावेळेला अधिकाऱ्यांना झापलेलं होतं. बीडच्या लोकांना सुद्धा त्यांनी मला कशा पद्धतीनं मदत करा याचं आवाहन करताना दादा देखील आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यामुळे दादांचा जो दरारा होता तो मात्र कायम राहिलेला होता. आणि शिवाय दादांशी बोलताना जे सगळे नेते होते, अधिकारी होते, हे एक आपला आब राखून बोललेले देखील पाहायला मिळालेले होते. आणि असंच हे व्यक्तिमत्व आज मात्र सगळ्यांना चटका लावून निघून गेलंय. अगदी सत्तेत राहिलो तरच विकास करू शकतो असं एक त्यांचं वक्तव्य होतं, ज्यावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटलेल्या देखील आपण बघितलेल्या आहेत. खरं तर स्वतः अनेक वर्ष विरोधी पक्षामध्ये देखील ते राहिले, सभागृहामध्ये देखील विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी कामगिरी बजावलेली होती, विरोधी पक्षांचा आवाज देखील त्यांनी बुलंद केलेला होता. मात्र अनेक वेळेला म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये आपण बघितलं तर अजित पवारांनी सत्तेची कास धरलेली दिसली. मात्र पक्षामध्ये ज्या वेळेला अजित पवार काम करायचे तेव्हा सर्व धर्म समभाव किंवा धर्मनिरपेक्षता, कुठेही जातीयवादाला थारा नाही अशाच पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. त्यामुळे कदाचित ते लोकनेते अशी उपाधी त्यांना आता मुख्यमंत्र्यांनी देखील दिली. आणि अर्थातच ज्या पद्धतीचा हा जनसमुदाय आपण बघतो आहोत, ज्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यामध्ये आज अश्रू आहेत, प्रत्येकाच्या अनेकांच्या टीव्हीवरती आपण जी दृश्य दाखवतोय, सकाळपासून जे अपडेट्स देतोय ते बघताना
काळजामध्ये सर्र होत आहे, कारण ही विमानाची दृश्य जर दीपक तू बघितलीस तर विमानाची जी अवस्था आहे ती बघूनच आपल्याला एक धडकी भरते. त्यामुळे अर्थात आपण म्हणू शकतो की हा अपघात किती मोठा असेल, किती दुर्दैवी असेल. आता सुद्धा सचिन हैर यांची प्रतिक्रिया आपण प्रेक्षकांना दाखवली होती. त्यावेळेला सुद्धा सचिन हैर यांनी म्हटलेलं की हा एक व्हिजन असलेला नेता होता आणि जे म्हणतात की ग्रामीण भागापासून ते केंद्रीय स्तरापर्यंत प्रत्येक प्रश्नांची जाण ही अजित पवारांना होती आणि त्यांची मातीशी सुद्धा तितकीच नाळ घट्ट जुळलेली होती. आणि असे नेते खरं तर फार कमी घडतात की ज्यांच्या पाठीमागे इतकी वर्ष वारंवार लोक उभे राहतात. मंदार सुद्धा मगाशी जी माहिती देत होता त्याप्रमाणे की अजित पवारांनी बारामतीमध्ये ज्याप्रमाणे विकास केलेला होता, ज्याप्रमाणे बारामतीकरांशी त्यांचं जे नातं जोडलेलं होतं, त्यामुळे अजित पवारांचं बारामतीतलं मताधिक्य हे कधीच कमी झालेलं दिसलं नव्हतं. आणि अर्थातच दादा घडण्यामागे जो एक मोठा हात आहे तो शरद पवारांचा हात आहे. बरोबर. पण या पलीकडे जाऊन बघायचं झालं तर दादांची मेहनत, सातत्य, अभ्यास आणि लोकांशी जुळलेली नाळ यामुळे लोकांनीच त्यांना दादा बनवलं हे आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण त्यांची तुलना नंतर काहीशा प्रमाणात शरद पवारांची देखील व्हायला लागली. पण दादांनी स्वतः लक्ष दिलं नाही. पण स्वतः मात्र दादा हे भन्नाट होते. त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं, ज्या व्यक्तिमत्वाबद्दल तू असेल, मी असेल, किंबहुना इतर देखील जी मंडळी आहेत ज्यांना अजितदादा आवडतात, ज्यांचा अजितदादांवर राजकीय नेता म्हणून असेल किंबहुना एक राजकारणाकडे तटस्थपणे पाहण्याचा दृष्टिकोन असेल, अशा व्यक्तिमत्वांनी आज मात्र दादांबद्दल भरभरून लिहिलेलं आहे. दादांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अजितदादांच्या या अकाली जाण्यानंतर आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मोदी काय म्हणतात आपण पाहूया. लेकिन साथियों, आज क्या दिन हमारे लिए एक बड़ा दुख लेकर भी आया है. आज सुबह ही महाराष्ट्र में दुखद विमान दुर्घटना हुई है. इस दुर्घटना ने महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत पवार जी और कुछ साथियों को हमसे छीन लिया है. अजीत दादा ने महाराष्ट्र और देश के विकास में अपना बड़ा योगदान दिया है. विशेष रूप से गांवों के जीवन को बेहतर बनाने के लिए उन्होंने हमेशा आगे बढ़कर काम किया. मैं अजीत पवार जी के परिवार के प्रति संवेदना व्यक्त करता हूं. जिन साथियों को हमने इस हादसे में खोया है, इस पीड़ा की घड़ी में हम सभी उनके परिजनों के साथ हैं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकत होतो, बघत होतो. आणि यानंतर आपण थेट बारामतीमध्ये जाऊया, ज्या ठिकाणी अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला त्या ठिकाणी आता फॉरेन्सिकची टीम पोहोचली आहे. आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी देखील त्या ठिकाणी आहेत, आपल्याला घटनास्थळावरून आढावा देत आहेत. मंदार, ही फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी पोहोचलेली दिसते आहे आणि अर्थात तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला तिथली दृश्य दाखवताय त्यावरून या अपघाताची भीषणता आपल्या लक्षात येऊ शकते. फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि ही टीम या अपघाताची कारणं शोधणार आहे. हा अपघात नक्की का झाला, कसा झाला याबद्दलची अधिकृत चौकशी या टीमकडून होणार आहे आणि त्यानंतर सत्य सगळ्यांच्या समोर आहे. माहिती दिली केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी. ती अशी होती की हे विमान लँड करण्याचा प्रयत्न करताना वैमानिकाला व्हिजिबिलिटीचा, दृश्यमानतेचा प्रश्न भेडसावला. दृश्यमानतेची समस्या त्या ठिकाणी भेडसावली धुकं असल्यामुळं आणि त्यामुळं हे विमान सुरुवातीला पहिल्या प्रयत्नात लँड करू शकलं नाही. त्यामुळं विमानाने हवेमध्येच आणखी एक फेरी मारली आणि पुन्हा लँड करण्याचा प्रयत्न हे विमान करत असताना हे विमान धावपट्टीच्या शेजारी कोसळलं, ज्यामध्ये हा अपघात घडला. आणि या अपघातामध्ये आपण पाहतो आहोत अजित पवारांसह सगळे विमानामध्ये जे होते ते 6ही जण मृत्युमुखी पडले.
तर हा अपघात घडल्यानंतर या फॉरेन्सिकच्या टीमकडून आता त्या ठिकाणी जे काही अवशेष आहेत विमानाचे, ब्लॅक बॉक्स असतो विमानाचा जो महत्वपूर्ण ठरतो या सगळ्या चौकशीमध्ये विमानाच्या अपघातामध्ये, तर या ब्लॅक बॉक्सची त्या ठिकाणी माहिती घेतली जाईल, ब्लॅक बॉक्स हस्तगत केला जाईल आणि त्यानंतर फॉरेन्सिकच्या लॅबोरेटरीमध्ये या सगळ्याचं पृथक्करण केलं जाईल आणि त्यानंतर या अपघाताचं कारण जे आहे ते अधिकृतपणे समोर ठेवलं जाईल की का अपघात घडला आणि कसा अपघात घडला. अगदी मंदार, पण या विमानाविषयी काही माहिती मिळू शकलेली आहे का? हे विमान अजितदादा कधीपासून वापरत होते? कारण याला साधारणपणे पॉलिटिकल फ्लाइंग असं आपण म्हणू, इलेक्शन फ्लाइंग असं म्हणतात, की जे सध्या केलं जातं आहे प्रचाराच्या वेळेला. तर याबद्दल काही माहिती देऊ शकाल का? हे विमान जवळपास 2.5 वर्षांपूर्वी वापरामध्ये आलं आणि या कंपनीकडून हे विमान अर्थातच जशी काही मागणी आहे तसं ते भाड्याने दिलं जात होतं. मात्र अजित पवार काही विमानाचा वापर अलीकडे करत होते असं नाही. वर्षानुवर्ष अजित पवार हे विमानाचा वापर करत आले. त्यांच्या कामाचा झपाटा, त्यांच्यावरती असलेल्या जबाबदाऱ्या यामुळे सातत्याने अजित पवार हे विमानाने प्रवास करत आले. हेलिकॉप्टरनी प्रवास करणं हे अधिक धोक्याचं मानलं जातं विमानापेक्षा. विमानाचा प्रवास हा त्या अर्थाने हेलिकॉप्टरपेक्षा अधिक भरवशाचा मानला जातो आणि त्यामुळं बरेच नेते आपण पाहतो की हेलिकॉप्टर ऐवजी अलीकडच्या काळामध्ये विमानाने प्रवास करणं पसंत करतात. मात्र तरी देखील हा अपघात घडला. बारामतीमध्ये आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 4 प्रचार सभा अजित पवार घेणार होते. पहिली प्रचार सभा 9-9:30च्या दरम्यान होती. त्यासाठी 8:50 हे विमान पुणे बारामती एअरपोर्टवरती लँड होणार होतं. मात्र त्याआधी या विमानाला अपघात घडला. जे नियोजित वेळ होती त्याआधी काही सेकंद हे विमान अपघातग्रस्त झालं. हे विमान लँड करण्याचा प्रयत्न करत असताना नक्की काय घडलं हे आता या फॉरेन्सिक टीमच्या तपासाचा भाग असणार आहे. त्यासाठी फॉरेन्सिकची ही टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि या टीमकडून ब्लॅक बॉक्स हस्तगत केला जातो आहे. इतर माहिती घेतली जाते आहे. इतर जे अवशेष आहेत या विमानाचे ते हस्तगत केले जात आहेत आणि त्यानंतर ही फॉरेन्सिकची टीम त्यांचा अहवाल हे सादर करणार आहे आणि त्यानंतर या अपघाताचं नेमकं कारण जे आहे ते समोर येणार आहे. बारामती एअरपोर्टचं जे गेट आहे तिथून जवळपास 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती असलेल्या धावपट्टीच्या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे. मंदार, खरं तर गेल्या काही महिन्यांपूर्वी माझ्या मते तूच रिपोर्टिंग करत होता, एक विमान अपघातग्रस्त झालेलं होतं. त्याच्या अगोदर देखील गुजरातमध्ये मोठा विमानाचा अपघात आपण पाहिलेला होता आणि त्यावेळेला आपण सुप्रिया सुळेंचा माझ्यावरून ज्यावेळी प्रतिक्रिया विचारलेली होती त्यावेळेला त्यांनी देखील या विमान अपघातावरून चिंता व्यक्त केलेली होती. आणि आजचा झालेला हा विमान अपघात कुठेतरी विमानाचा जो प्रवास आहे किंबहुना त्याच्यावरून उपस्थित केले जाणारे जे सगळे प्रश्न आहेत त्यावर पुन्हा एकदा संशयाचं जाळं निर्माण होत आहे. खरं तर हा अपघात आहे आणि याकडे आपण अपघात म्हणून पाहायला हवं. हा अपघात याचा अर्थच आहे की तो कुठेही घडू शकतो. गुजरातमध्ये देखील आपण विमानाचा अपघात घडताना पाहिला. मात्र त्यानंतर देखील जगभरामध्ये लाखो लोक विमानाने प्रवास करतात. आजच्या जीवनशैलीमध्ये विमानाने प्रवास करणं हे अपरिहार्य आहे लोकांसाठी आणि खास करून अजित पवारांसारख्या नेत्यांसाठी ज्यांना आपला पक्ष चालवायचा आहे, ज्यांना मोठा कामाचा उरक आहे, ज्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये जायचं आहे, असे हे नेते सातत्याने विमानाचा प्रवास करतात. फक्त अजित पवारच नाही तर आपण पाहतो इतरही पक्षांचे वरिष्ठ नेते सातत्याने विमानाचा प्रवास करतात. आणि का करतात तर मी जे सांगितलं की हेलिकॉप्टरचा प्रवास हा अधिक धोकादायक मानला जातो. विमानाचा प्रवास हा हेलिकॉप्टरपेक्षा त्यातल्या त्यात सुकर किंवा काही प्रमाणामध्ये भरवशाचा मानला जातो. मात्र विमानाचे देखील अपघात होताना आपण पाहतो. हेलिकॉप्टरचे देखील अपघात सातत्याने पुण्यामध्ये आपण झालेले पाहिले आहेत. मागील 2 वर्षांमध्ये पुण्यामध्ये हेलिकॉप्टरचे 2 अपघात झाल्याचं पाहिलं, किंबहुना 3 अपघात झाल्याचं पाहिलं. एका अपघातामध्ये पायलट आणि त्याच्यासोबतचे लोक बचावले होते. मात्र दुसऱ्या अपघातामध्ये जो पुण्याच्या जवळच झाला होता त्यामधले लोक मृत्युमुखी पडले होते.
ते हेलिकॉप्टर जे आहे ते दुसऱ्या दिवशी सुनील तटकरे यांना घेऊन जाणार होतं त्यांच्या रायगडमधल्या गावातून मुंबईला. मात्र ते आदल्या दिवशीच अपघातग्रस्त झालं होतं आणि त्यानंतर मग या नेत्यांच्या मनामध्ये शंका जी आहे ती आणखी निर्माण झाली होती हेलिकॉप्टरच्या प्रवासाबद्दल आणि त्यामुळे हेलिकॉप्टरने प्रवास करणं हे नेते टाळतात. आपण पाहतो महापालिकेचा निवडणुकीचा प्रचार मोठ्या प्रमाणात राज्यभरात या नेत्यांनी केला, त्यावेळी विमानानेच प्रवास हे नेते करत होते. हेलिकॉप्टर अंधार पडल्यानंतर उड्डाणाला मर्यादा येतात, दिवसा उजेडीच व्यवस्थित हे हेलिकॉप्टर उड्डाण करू शकतं, त्यामुळं रात्री उशीर जरी झाला तरी विमानाने प्रवास करता येऊ शकतो हे ओळखून हे नेते विमानाने प्रवास करणं पसंत करतात किंवा विमानाने त्यांना प्रवास करावा लागतो. अजित पवारांनी देखील त्याच पद्धतीने या विमानाने प्रवास करणं जे आहे ते निवडलेलं होतं. काल मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत पार पडली होती आणि त्यानंतर लगेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईतून सकाळी लवकर निघाले होते. 9च्या आधी त्यांना पोहोचायचं होतं आणि पहिली सभा या एअरपोर्ट पासून जवळच असलेल्या एका मैदानावरती आयोजित करण्यात आली होती, जिथे अजित पवार पोहोचून 9-9:30च्या दरम्यान प्रचाराला सुरुवात होणार होती. मात्र त्याआधी हा अपघात घडला. अवघे काही सेकंद उरले होते, 40-45 सेकंद नियोजित वेळेला हे विमान लँड होण्यासाठी आणि त्याआधी हे विमान अपघातग्रस्त झालेलं आहे. जी माहिती समोर ठेवलेली आहे मुरलीधर मोहोळ या खात्याचे मंत्री, नागरी उड्डयन मंत्री यांनी, त्यानुसार व्हिजिबिलिटीचा, दृश्यमानतेचा प्रश्न पायलटला भेडसावला आणि त्यामुळं त्यांनी एक मेसेज देखील दिला. व्हिजिबिलिटी त्या ठिकाणी नव्हती आणि त्यामुळं हे विमान आणखी पुढे गेलं, अपघातग्रस्त झाला आणि त्यानंतरची जी काही घटना आहे ती घडल्याचं दिसतं आहे. आता फॉरेन्सिक टीम कडून सध्या घटनास्थळी पाहणी केली जाते. मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा आता नियतीच्या घड्याळाची वेळ